या फार अशा त्यांनी प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या विश्वासाला तडा जातोय का? म्हणजे आता सरांनी सांगितलं, IIT मध्ये गेलेले विद्यार्थी जर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करून जात असतील, तर मग प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल? तर आता सीबीआय जरी चौकशी करण्याची चौकशी समिती जरी केंद्र सरकारने गठीत केली असेल, पण हे म्हणजे आजारावरचा नंतरचा उपचार आहे हा. तर अगोदर सुद्धा प्रकरण घडत असतील तर नक्कीच पालक असेल, नंतर ते त्यांचं पाल्य असेल, जे विद्यार्थी असतील, जे परीक्षेत सहभागी झाले, त्यांच्या नक्कीच विश्वासावर तडा जाणारा हा मुद्दा आहे. कारण की विद्यार्थी एक झालं, 2-2 वर्ष झालं शहरामध्ये राहतात, परीक्षेची तयारी करतायत आणि असा पुन्हा जर री एक्झाम आणि पेपर लीक होत असतील आणि 720 पैकी 600 प्रश्न जर असे प्रसार माध्यमावर फिरत असतील, तर नक्कीच नामांकित परीक्षेवरती आणि देशातल्या भविष्यातील तरुणांवरती हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह परीक्षा यंत्रणेवरती निर्माण होत आहे. आणि याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी असतील, नंतर राजकारणी असतील आणि व्यावसायिक असतील, यांच्या सर्व साटेलोटीतून ही प्रक्रिया जात आहे, असं एक चित्र समोर येत आहे. अगदी बरोबर आहे. खरं तर पाठक सर, एका गोष्टीसाठी सरकारचं निश्चितपणे कौतुक करायला हवं, की गेल्या अनेक वर्षांपासूनची गोष्ट घडली नव्हती, ती घडली. ते म्हणजे पेपर लीकच्या संदर्भातला एक कठोर कायदा तुम्ही आणला. पण प्रश्न कायदा करून नाही, ह्या देशाला आज कृती हवी आहे. दहशतवादी जे असतात, माफिया जे असतात, त्यांच्याबद्दल कारवाई करताना त्यांच्या घरावर बुलडोजर चालवतो आणि कठोरातली कठोर कारवाई आपण करतो दृश्य स्वरूपातली, जेणेकरून बाकीच्या धजावणार नाहीत. या प्रकरणात सुद्धा अशा प्रकारची कारवाई करण्याची धमक सरकार दाखवणार आहे का? 100% दाखवेल. बघा, आता तुम्हीच बघितलं की नाशिकचा एक मुलगा ऑलरेडी पकडला गेलेला आहे. आता सीबीआयच्या माध्यमातून जेव्हा एक एक मुलं पकडल्या जातील, पटापट 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 त्यांच्या व्हॉट्सअपवरून आपल्याला पूर्ण ते नेटवर्क कळेल. ज्यांचे ज्यांचे पैशांच्या माध्यमातून नुकसान झालेलं आहे, ते नुकसानी बऱ्यापैकी रिव्हर्स झालेलं असेल असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि सरकार नक्कीच याच्यावर कारवाई करेल. मला फक्त बुटले सरांनी जो एक मुद्दा मांडला त्याच्याकडे लक्ष मी आकर्षित करू इच्छितो की 3दा परीक्षा घ्यावी. म्हणजे हा एक प्रपोजल असू शकतं. मात्र अभिषेकनी या विद्यार्थ्यांनी जसं म्हटलं की आपल्याला जो काही रोग आहे त्याच्यावर निदान करणं आवश्यक आहे. ज्या काही या अशा टाईपच्या क्रिमिनल ॲक्शन होतात त्या पूर्णपणे कशा बंद होतील, म्हणजे परीक्षा एकच देता येईल, एकच परीक्षा देऊन विद्यार्थी पुढे जाऊ शकतात. कारण उद्या असे होऊ शकतं की 3 परीक्षा दिल्यानंतर देखील लक्षात येईल की 3 परीक्षांमध्ये देखील सँक्टिटी नाही आहे, मग 5 परीक्षा घेणार का? तर मला असं वाटतं की नाही, तो उपाय सरांनी जरी सुचवला असला सर, तरी आता UPSC मध्ये विशेषतः आपण बघतो, UPSCच्या ज्या एक्झाम होतात त्या एक्झाममध्ये आतापर्यंत अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात पेपर फुटी झाल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. गेली 20 वर्ष मी फॉलो करतोय UPSCचं सगळ्या गोष्टी. हां, इंटरनल त्याच्यातले लूपहोल शोधून मध्ये घुसण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात, त्याची उदाहरणं मात्र आपण बघितलेली आहेत. पण ज्या प्रकारची काळजी UPSCच्या परीक्षेमध्ये घेतली जाते, अशा प्रकारची हे डॉक्टर घडवणारी परीक्षा आहे, काळजी का घेतली जात नाहीये सर? गांभीर्य नाहीये का यंत्रणेला? जी यंत्रणा NIT ही परीक्षा घेत असते त्यांची ही जबाबदारी नाहीये का? मी तेच म्हणतो की सरकार एकच आहे. या सरकारच्या मार्गदर्शनाखाली UPSC पण होते आहे, नीट पण होते आहे आणि JEE पण होते आहे. त्यामुळे जिथे जिथे अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात त्या काय येतात आहे याचा अभ्यास होणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक परीक्षा UPSC सारखी आपण कशी डील करू शकतो याचा देखील विचार होईल. मला याच्यात एकच सांगायचं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आता विद्यार्थी हळूहळू पुढे पुढे चालले आहे, त्या पॉलिसीच्या माध्यमातून हेच होणार आहे की जसं नीटला 24 लक्ष विद्यार्थी बसलेले आहेत, होऊ शकतं की नीटला फक्त 10 लक्ष विद्यार्थीच बसतील. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा कल कुठे आहे याचं आकलन होईल आणि त्या दिशेला जेव्हा विद्यार्थी जातील तर अशा प्रकारचं ही जी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे ही कुठेतरी कमी होईल. मला असं वाटतं की NEP देखील त्याला एक चांगलं सोल्युशन आहे. ठीक आहे, आपल्यासोबत हनुमनजी आहेत. हनुमनजी, काय अपेक्षा आहे तुमची या सगळ्या प्रकरणात? काय व्हायला हवं? बघा, नॅशनल टेस्ट एजन्सी जी आहे, जी हे सगळं ज्यांच्या देखरेखीखाली होतं, तर 2024ला ज्यावेळेस अशाच प्रकारच्या एंट्रन्सचे पेपर फुटले होते त्यावेळेस जी काळजी घ्यायला हवी होती त्यावेळेसही गोंधळ उडाला होता. ग्रेस मार्क असतील, प्रश्न असतील, ह्या सगळ्यावर तो गोंधळ होता, सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. त्याच्यानंतर सरकार जागं झालं नाही, नॅशनल टेस्ट एजन्सी जागी झाली नाही. हे दरदेखीतपणे आता दिसतं. ह्याची जबाबदेही कुणावर तर दाखवावी लागेल. कुणाला तर ह्याला जबाबदार धरावं लागेल का नाही? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे.
तर तुम्ही 1 वर्ष उलटून गेल्यानंतर 2 वर्ष उलटून गेल्यानंतर तुम्ही कोणाला जबाबदार धरत नाही आणि पुन्हा तुम्ही परीक्षा पद्धती बदला किंवा आणखी आम्ही नवीन कायदा आणतोय हे सांगून जर आताही वेळ मारून येणार असाल तर पुढच्या वर्षी जी नीटची परीक्षा देणारी मुलं असणार आहेत किंवा इंजिनिअरिंगची टेस्ट देणारी मुलं असणार आहेत त्यांच्या आत्मविश्वासावर आपण घाला घालतोय आणि यंत्रणांचं अपयश हे अपयश पुढचा संभाव्य कायदा काय तर येणार आहे म्हणून किंवा परीक्षा पद्धतीच आता बदलायची वेळ आली असं सांगून आपण वेळ मारून नेऊ शकत नाही. केंद्र सरकारचं नियंत्रण, मनुष्यबळ विकास मंत्र्याचं नियंत्रण आणि प्रशासकीय पातळीवरची आनागोंदी ही या सगळ्या प्रकाराला जबाबदार आहे. परीक्षा पद्धती बदलायची चर्चा असू शकते, त्याचं स्वागतच केलं पाहिजे, पण म्हणून या सगळ्या प्रकाराला जबाबदार असणारी माणसं वर्षानुवर्ष मोकळी सुटतील. मला सांगा ना, 24च्या याच्यामध्ये अटक केलेल्या लोकांना शिक्षा झाली का? किंवा त्या पूजा खेळकरने आपल्या इथं UPSC साठी बोगस अपंग सर्टिफिकेट घेतले होते. आजही अपंग सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये बोगस वाटणारे अधिकारी अजूनही चालतायत ना. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर चालतायत नाही, त्यांची एवढी शक्ती आहे आता की विचारू नका. आता म्हणजे हे जे बोगस सर्टिफिकेट घेऊन अधिकारी बनलेले आहेत त्यांची पण एक लॉबी आहे असं कळतंय ह्या मंत्रालयामध्ये. ठीक आहे, आपल्यासोबत बुटले सर आहेत. अपेक्षा काय सर बुटले सर, ह्या अशा प्रकारच्या प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी काय व्हायला हवं आणि परीक्षा पूर्ण पारदर्शक होण्यासाठी काय होणं गरजेचं आहे? विलासजी, मी यापूर्वी पण सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या की दरवर्षी असे काहीतरी प्रॉब्लेम झाल्यावर आपण चर्चा करतो